बापरे, एवढे मागे. हो एवढे महाग कारण की पर्यायच नव्हता काही. पण तरी इतका फरक मला काही वाटला नाही. याच्यात एक पहिल्याच याच्यात मला इतका रिझल्ट भारी भेटला त्याचा. आणि पहिले असं उभं राहिल्यावर कसं दुखायचं, किती मला दुखायचं? उभं राहायला चालायला त्रास काहीच नव्हता. पण मी जर बसली तर उठायला मला त्रास खूप होता. आता नाही होत ना? आता काहीच होत नाही. आता तर फिरते बी खूप. त्यावेळेस तर म्हणजे फिरायला सुद्धा माझी इच्छा होत नव्हती. म्हणजे ज्यावेळेस कधीपासून होतं? आता पण मग बरेच पेशंट आमचं खोटं वाटतं की इकडे येऊन हे काही खोटं सांगतात खोटं. नाही मला रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. खूप फिरते मी आता. तर फिरायला पण मला त्रास होते. ज्यावेळेस मिस्टर म्हणायचे चल आपण फिरायला जाऊ, तरी माझी इच्छा व्हायची नाही. मी त्यांना डायरेक्ट नाही म्हणायची. मला चालवतच नाही, मी येतच नाही. इतका परिस्थिती भयानक आहे. आता तर मी स्वतःहून त्यांना म्हणते चला चक्कर मारायला जाऊ. तुमच्यासारखे बरेच पेशंट आहे ना, भरपूर वैतागलेले. आता तुमचं होतं काय, गुडघ्यामध्ये फॉल्ट नव्हता, ती भलती नस ब्रेक होती आणि गुडघ्यासाठी आम्ही काय केलं, ती नस ऍक्टिव्ह केली, गुडघा उपले मी त्यांना तेच म्हटलं ना, काय होतं आपलं आणि ते गोळ्या कसल्या देतात. हेच बरेच पेशंट आहे ना, हात खंडा चालू की डायग्नोसिस होत नाही प्रॉपर आणि हजारो रुपये घालून पण उपयोग होतो आणि त्या गोळ्यांचा एवढा साईड इफेक्ट होतो भयंकर. मी अक्षरशः सर गोळ्या सोडून दिल्या त्या. मी आता पण काय गोळ्या दिल्या होतो, नाही. बिना गोळ्यांचं बरं झालं. त्यांचं पण तोच प्रॉब्लेम होता मानेचा. त्यांचं पण चालू होतं. तर त्यांचं पण इथं पेन व्हायचं. आम्ही 3 म्हणजे तुम्ही ऐकून असेल नाशिकमध्ये दर अधिकारी बोलू ना, नाव नका घेऊ, मला इंटरव्ह्यू घेतो. त्यांच्याकडे पेन खूप वर्ष घेतली. म्हणजे त्यांची 4-5 वर्ष घेतली. ती पेन राहतच नव्हती. त्या दिवशी त्यांना म्हटलं अहो मला एकच याच्याचा रिझल्ट मिळाला तर तुमचं दाखवून. त्यांचं दाखवलं तो गादीचा प्रॉब्लेम निघाला. तर त्यांना सुद्धा पहिल्या याच्यातच फरक झाला. ते म्हणे किती औषधं केली आपण. अक्षरशः म्हणजे खूप फिरलो होतो, खूप वैतागलो होतो. आता खुश आहे ना? आता एकदम खुशी. तुम्ही बोलता आम्ही बोलतो. तुमचा इंटरव्ह्यू ही कधी बसणं होता, म्हणजे काय होतं नेमकं सुरुवातीपासून सांगा. सुरुवातीला आहे ना, म्हणजे मी घर साफसफाई केली ती तर फक्त नस फुगली ती माझी. ओके. ती फुगली, ती मी गोळी घेतली तर ती राहून गेली. आणि नंतर ते सुरुवात जी झाली दुखायला, कधीपासून असं? म्हणजे आता 8 वर्ष झाले त्या गोष्टी. ओके. आणि मग ही 8 वर्ष किती दवाखाने केले? भरपूर 5 ते 6 ओके. मग काय फरक पडला? काहीच फरक पडत नाही. जोपर्यंत मेडिसिन घेईन तोपर्यंत फरक आता इकडे पडत माझ्याकडे 2-3 दिवसात किती फरक पडला? खूपच फरक पडला. हो का? खरं आहे ना? खरंच आहे. त्यांना मी म्हटलं इतके दवाखाने केले आपण, कुठल्याच याने फरक पडला नाही. पण सरांकडे एकच याने म्हणजे सूज पण अक्षरशः उतरत नव्हती. त्याची सुजायला लागला तर माझा इतकं गुढं झाला होता. आणि पहिल्याच दिवशी केलं. आमचा खर्च काय वाटतं, जास्त वाटतं कमी? नाही कमी. त्यांना म्हटले 1500 रुपयात आपलं काम झालं. म्हणजे 5 वेळा यायचे